वर चालली आहे, काय आपलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय राहुलजी गांधी यांची जी कन्सेप्ट होती, संघटन सृजन अभियानामार्फत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातले पदाधिकारी निवड, त्या पद्धतीनं संबंध राज्यामध्ये ही संघटन सृजन अभियान राबवण्यात आलं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये हे अभियान व्यवस्थित राबवण्यात आलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुलजी गांधी असतील, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, आदरणीय अमित भैया देशमुख असतील, विश्वजित कदम, बंटी पाटील आणि बाळासाहेब थोरात साहेब, या सर्वांनी एक विचारानं हे अभियान राबवण्याचं ठरवलं आणि आमच्यासारख्या त्या अभियानातून युवकाला संधी काम करण्याची मिळाली. या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे राबवलं, हे आटी तालुक्यामध्ये ते गेले निरीक्षक, त्या ठिकाणी सगळ्यांचा सर्वे झाला. वन टू वन सगळ्यांना त्यांनी विचारून घेतलं की कुणाला अध्यक्ष केलं जाईल, कुणाला तालुकाध्यक्ष केलं जाईल, कुणाला वेगवेगळी पदं दिली जातील. त्या पूर्ण चाळणीतून 17 नावं आली, त्याच्यातून पुन्हा मला स्वीकारण्यात आलं आणि मला अध्यक्ष करण्यात आलं. त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मनस्वी आभार आहे. पुढे काय आव्हान आहेत आपले जिल्ह्यामध्ये? काँग्रेस बऱ्यापैकी बॅकफुटवर गेलेले आहे, तर त्याला ऊर्जित अवस्था देण्यासाठी काय तुमच्याकडे विजन? आम्ही आता बूथ लेवलपासून ते तालुका लेवलपासून ते जिल्हा लेवलपर्यंत खूप बारकाईनं काम करणार आहेत. आमचे जेवढे सेल आहेत काँग्रेस पक्षाचे, ते सगळे सेल परत एकदा ॲक्टिव्ह करणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक बूथसाठी आम्ही काम करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातला शेतकरी वर्ग असेल, ऊस उत्पादक, कांदा उत्पादक वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, विविध समाजातील लोक असतील, विविध क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक असतील, सर्वांपर्यंत आम्ही जाऊन काम करणार आहेत आणि स्वस्थ न बसता परत एकदा ही काँग्रेस नव्याने ॲक्टिव्ह करणार आहेत. विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस संपली नाही. कारण की ही मुळात इथल्या लोकांच्या रक्तातच काँग्रेस आहे. कारण की ही समतावादी भूमी आहे. या ठिकाणी जन्माला येणारा माणूस हा समतेच्या विचाराचा आहे. काय प्राधान्य राहील कामाला तुमचं? प्रथम प्राधान्य कोणत्या कामाला राहील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या महागाईचा विषय समोर आहे. ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत आणि आपले पंतप्रधान सांगत आहेत की सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल हाताळा, कमी वापरा, ही सिस्टीम होऊ शकत नाही. ओके, तुम्ही स्वतःच आधी त्या गोष्टी आचरणात आणा, नंतर जनतेकडून त्या अपेक्षा करा. महागाई वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्यंतरी खूप झाल्या, त्यांच्यासाठी या सरकारनं काय केलं नाही. अतिवृष्टी झाली, त्यांच्यासाठी सुद्धा मदत केली नाही. आणखीन जिल्ह्याच्या पीक विम्याचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. सगळे विषय, युवांना शक्तीपीठाचा विषय सुद्धा आम्ही परत नव्याने घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत. नेट परीक्षेचा जो घोळ झाला त्याचा देखील आम्ही मध्यंतरी युवक काँग्रेस आणि NSYच्या वतीनं निषेध केला. पण नुसतं निषेध करून नाही, यामध्ये सिस्टीममध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि बाहेरचेही काही लोक आहेत. त्या सिस्टीममध्ये ह्या सर्व लोकांना जोपर्यंत कठोर शासन केलं जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी